नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण TEIT इंग्लिश संपूर्ण पेपर स्पष्टीकरण या सिरीजमधील व्हिडिओ क्रमांक 10 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये यापूर्वी झालेल्या TEIT परीक्षेतील इंग्रजी विषयांच्या प्रश्नाचं संपूर्ण स्पष्टीकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। या सिरीजमध्ये आपण जवळपास 900+ प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत। म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषेचे जे प्रश्न आलेले होते त्या प्रश्नांचं सविस्तर असं स्पष्टीकरण, त्याचबरोबर तुम्हाला ऑप्शनवरून उत्तरापर्यंत कसं पोहोचावं यासाठी ज्या ट्रिक्स आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत। त्याचबरोबर आपला एक टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा। त्याचबरोबर हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती व अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये इथून पुढे जी 3rd TEIT येणार आहे या संदर्भात मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नांचा कशा पद्धतीने सराव करावा याबद्दलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील। जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाबद्दल शंका असेल किंवा त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला हवं असेल तर मला तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता, आपणास त्याचं स्पष्टीकरण मिळेल। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। यामधील आज पहिला प्रश्न आहे, डिरेक्शन बघा काय दिलेत। अ सेंटेन्स विथ ॲन अंडरलाइन्ड फ्रेजल वर्ब इज गिवन बिलो। फ्रेजल वर्बवरती क्वेश्चन आहे। आउट ऑफ द 4 ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब। इथं फ्रेजल वर्ब वाक्यामध्ये दिली जाते आणि त्याचा मिनिंग काय आहे ते तुम्हाला शोधायचं आहे। खाली वाक्य दिले बघा, यू शुडंट ब्रिंग अप the topic of his son's intercaste marriage while you are having a chat with him। आता अशा पद्धतीचं वाक्य दिले आणि तुम्हाला इथं या वाक्यामध्ये जी फ्रेजल वर्ब आलेली आहे त्या फ्रेजल वर्बचा अर्थ काय आहे तो तुम्हाला पर्यायामधून शोधायचा आहे। तर त्यासाठी अगोदर दिलेल्या वाक्यामध्ये फ्रेजल वर्ब कुठली असू शकते, तर याच्यामध्ये बघा, यू शुडंट ब्रिंग अप द टॉपिक ही काय आहे, या वाक्यामधली फ्रेजल वर्ब आहे आणि या फ्रेजल वर्बचा अर्थ तुम्हाला ऑप्शनमधून शोधायचं आहे। यासाठी ऑप्शन दिलेत बघा, ऑप्शन ए इंट्रोड्यूस इनटू डिस्कशन, ऑप्शन बी डिलीट, ऑप्शन सी फॉरगेट आणि ऑप्शन डी इलिमिनेट। आता समजा तुम्हाला या फ्रेजलचा अर्थ माहिती नाही, ब्रिंग अप द टॉपिक म्हणजे काय याचा अर्थ जर तुम्हाला माहिती नसेल तर किमान आपल्याला पर्यायाकडे बघून समजतं की इंट्रोड्यूस इनटू डिस्कशन। आता इंट्रोड्यूस याचा अर्थ काय होतो तर सुरुवात करणे, डिलीट याचा अर्थ नष्ट करणे, काढून टाकणे, फॉरगेट याचाही अर्थ विसरून जाणे आणि इलिमिनेट याचाही अर्थ काढून टाकणे। म्हणजे ऑप्शन बी, सी आणि डी जे आहेत या तिन्ही ऑप्शनचा अर्थ एकच होतो, तो म्हणजे डिलिशन करणं, काढून टाकणं, तिन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत। आणि मग इथं ब्रिंग अप असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ एकच वेगळा पर्याय निघतो, तो म्हणजे इंट्रोड्यूस करणं, म्हणजे सुरुवात करणं किंवा तो टॉपिक डिस्कस करणं। म्हणून या प्रश्नाचं जी फ्रेजल वर्ब आहे ब्रिंग अप याचा अर्थ आहे इंट्रोड्यूस इनटू अ डिस्कशन। पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। यानंतर बघा पुढील प्रश्न, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज करेक्ट ॲक्टिव्ह वॉइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो। आणि सेंटेन्स तुम्हाला दिलं आहे, आर स्टोरीज रिटन बाय यू हे वाक्य दिले आणि या वाक्याचं तुम्हाला ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्य कोणतं आहे हे तुम्हाला शोधायचं आहे। आता इथं काही ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला या प्रश्नापर्यंत पोहोचता येतं। बघा, इथं वाक्याचा जो प्रकार आहे तो क्वेश्चन आहे आणि मग क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस हा काय असतो, क्वेश्चन असतो, त्याचं वॉइस वर्सा केला आपण ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह आणि पॅसिव्ह इंटू ॲक्टिव्ह। जर हे वाक्य पॅसिव्हचं क्वेश्चन असेल तर याचं ॲक्टिव्ह सेंटेन्ससुद्धा क्वेश्चनच पाहिजे। म्हणजे मग पर्यायाचा जर विचार केला आपण तर बघा, पर्याय क्रमांक ए दिला आहे, डू यू राईट स्टोरीज, डिड यू रोट स्टोरीज, पर्याय सी हॅव यू रिटन अ स्टोरीज आणि पर्याय डी इज स्टोरीज बिईंग रिटन बाय यू। आता हे 4 ऑप्शन दिलेत, या 4 ऑप्शनमध्ये आपल्याला अचूक उत्तर कसं काढता येईल, म्हणजे एक जरी ट्रिक यातली तुम्हाला समजली तरी याचं उत्तर अगदी तुम्ही 5 सेकंदामध्ये काढू शकता। की याच्यामध्ये आर इथं प्रेझेंट टेन्स दिलेला आहे, म्हणजे मग खाली ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रेझेंट टेन्सच ॲक्टिव्ह व्हायचं वाक्य शोधायचं आहे। ऑप्शन ए मध्ये डू हा प्रेझेंट टेन्स आहे, ऑप्शन बी मध्ये डीड हा पास्ट टेन्स आहे,
म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर बघा इथं हॅवचा वापर केला आहे आणि इथं बीइंगचा वापर केला आहे. आता दिलेल्या वाक्यामध्ये इथं कुठेही हॅवचा वापर नाही, इथं मात्र ॲक्टिव्हाचं वाक्य हॅव केले, त्यामुळे हेही चुकीचं आहे. इथं परत बीइंग वापरलेलं ऑप्शन डीमध्ये. आता बीइंग कधी वापरलं जातं, तर ज्या वेळेला ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये व्हर्बला ING प्रत्यय लागलेला असतो त्यावेळेला बीइंगचा वापर केला जातो. म्हणजे दिलेलं वाक्य, हे जे वाक्य पॅसिव्ह व्हायचं, याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे, कंटिन्युअस टेन्स दिसायला पाहिजे, जो की इथं दिसत नाही. त्यामुळे हे बीइंग कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी येतं, त्यामुळे हेही वाक्य चुकीचं आहे. म्हणजे एक जरी ट्रिक तुम्हाला समजली की व्हर्ब फॉर्म कुठले वापरले जातात किंवा टेन्समध्ये कशा पद्धतीचा बदल होतो किंवा होत नाही, एवढी ट्रिक्स जर तुम्हाला माहिती असेल तर वाक्याचं उत्तर तुम्हाला लगेचच शोधता येतं. आणि मग इथं डूचं वाक्य आहे, प्रेझेंट टेन्स आहे, मग याचं पॅसिवाइज करत असताना आपण इथं आर घेतलं आहे, म्हणजे हे बरोबर आहे. टेन्सला टेन्स या ठिकाणी बरोबर येतो, त्यामुळे या प्रश्न उत्तर पर्याय ए. यानंतर बघा पुढील प्रश्न, डिरेक्शन्स. अ सेंटन्स विथ ॲन अंडरलाइन्ड वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन्ड वर्ड. इथं मोस्ट सिमिलर मिनिंग याचा अर्थ तुम्हाला सिनोनिम्स शोधायचं आहे, म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. आणि खाली एक वाक्य दिलं आहे, द क्रिटिकल टीचर वॉज क्विक टू सेन्श्युअर हर स्टुडंट्स फॉर इवन स्मॉल मिस्टेक्स. आणि आता इथं तुम्हाला काय करायचं आहे की सिमिलर मिनिंग कोणता आहे तो शोधायचा आहे. मग याच्यासाठी आता तुम्हाला इथं कुठल्या शब्दासाठी सिमिलर मिनिंग शोधायचं हे माहिती असणं आवश्यक आहे. तर याच्यासाठी अंडरलाईन शब्द आहे सेन्श्युअर, किंवा मग इथं क्रिटिकल नाही येणार, इथं सेन्श्युअर हा शब्द आहे. तर या सेन्श्युअर शब्दाचा सिमिलर मिनिंग कुठला येतो? ऑप्शन ए दिला आहे क्रिटिसाइज, ऑप्शन बी ॲप्रिशिएट, ऑप्शन सी इन्स्पायर, ऑप्शन डी एनकरेज. आता इथं सेन्श्युअर करणं म्हणजे काय असतं, तर टीका करणे असं असतं. मग टीका करणे यासाठी खालीलपैकी कोणता इंग्रजी शब्द या ठिकाणी आलेला आहे? तर बघा, क्रिटिसाइज याचा अर्थ होतो टीका करणं. ॲप्रिशिएट म्हणजे हा पॉझिटिव्ह सेन्स आहे, टीका करणं असा याचा अर्थ स्वीकारणे असा होतो. ॲप्रिशिएट म्हणजे हा मिनिंग तिथं बसत नाही. इन्स्पायर करणं याला देखील पॉझिटिव्ह अर्थ आहे, म्हणजे हाही मिनिंग तिथं बसत नाही. एनकरेज करणं म्हणजे एखाद्याला प्रोत्साहित करणं, हाही मिनिंग त्या ठिकाणी बसत नाही. म्हणजे 3 ऑप्शन बाकी पॉझिटिव्ह सेन्सचे आहेत. क्रिटिसाइज करणं हा निगेटिव्ह सेन्स आहे, म्हणजे टू सेन्श्युअर याचा अर्थ होतो क्रिटिसाइज करणं, म्हणजे एखाद्यावरती टीका टिप्पणी करणं किंवा त्याचं परीक्षण करणं, त्याला सेन्श्युअर किंवा क्रिटिसाइज असं म्हटलं जातं. म्हणून या प्रश्न उत्तर ऑप्शन ए क्रिटिसाइज. यानंतर बघा पुढील प्रश्न, आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक्स. बाबर डॅश डॅश राणा सांगा ॲट कनवाहा. बघा आता इथं तुम्हाला टेन्सबद्दल वाक्य दिलेलं आहे की या ठिकाणी कोणता व्हर्ब फॉर्म करेक्ट बसतो. ऑप्शन ए दिला आहे डिफिटेड, ऑप्शन बी हॅव डिफीट, ऑप्शन सी हॅव डिफिटेड, ऑप्शन डी हॅज डिफीट. आता इथं बाबर डॅश डॅश राणा या दोघांमध्ये काहीतरी राणा सांगा ॲट कनवा. आता इथं कुठलाही एक व्हर्ब फॉर्म दुसरा वाक्यामध्ये दिसत नाही. इथं बाबर नाऊन आहे, राणा संगा हे देखील नाऊन आहे, आणि कनवा ॲट कनवा म्हणजे हे ठिकाणच नाव आहे. म्हणजे तिन्ही या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत हे तिन्ही शब्द काय आहेत, तर नाऊन फॉर्म्स आहेत. म्हणजे कुठलाही व्हर्बचा रेफरन्स या ठिकाणी तुम्हाला आलेला नाही. मग या ठिकाणी आपल्याला मग आता कोणता ऑप्शन बरोबर येईल? ऑप्शन ए डिफिटेड आहे, ऑप्शन बीमध्ये हॅव डिफीट, सीमध्ये हॅव डिफिटेड, आणि ऑप्शन डीमध्ये हॅज डिफीट. आता इथं जर एकपेक्षा 2 वाक्य किंवा 2 क्लॉज आपण ज्याला म्हणतो ते जर असतील तर त्या ठिकाणी परफेक्ट टेन्स येतो. एकापेक्षा 2 वाक्य जर एकाच वाक्यात असतील तर तिथं परफेक्ट टेन्स येतो. अदरवाईज जर सिंगल वाक्य असेल तर त्या ठिकाणी कुठला टेन्स येतो? सिम्पल टेन्स येतो. म्हणजे काय, इथं दिलेल्या वाक्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा दुसरा व्हर्ब फॉर्म दिसत नाही, म्हणजे हे वाक्य सिम्पल टेन्सचं आहे. आणि मग सिम्पल टेन्स येण्यासाठी काय ट्रिक आहे, तर कोणत्याही वाक्यामध्ये जर एकच व्हर्ब, ओन्ली 1 व्हर्ब असेल तर त्या वाक्याचा टेन्स हा सिम्पल टेन्स असतो. म्हणून तुम्हाला इथे एकच व्हर्ब बसवायचा आहे.
ते म्हणजे इथं बघा ऑप्शन ए मध्ये डिफिटेड हे एकच वर्ब आहे. इथं ऑप्शन बी मध्ये हॅव आणि डिफीट 2 वर्ब आहेत. ऑप्शन सी मध्ये हॅव आणि डिफिटेड 2 वर्ब आहेत. ऑप्शन डी मध्ये हॅज आणि डिफीट हे 2 वर्ब आहेत. त्यामुळे आपल्याला पाहिजे होतं सिंपल टेन्सचं वाक्य. सिंपल टेन्सच्या वाक्यात एकच वर्ब असतं म्हणून ऑप्शन ए या ठिकाणी वापरावा लागेल. आता ऑप्शन बी मध्ये मग काय चूक आहे परत, कारण इथं हॅव डिफीट आहे म्हणजे इथं पोझिशन ही कुठलं आपल्याला दिलेलं वाक्यात दिसत नाही, त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे. इथं हॅज आणि डिफीट आहे म्हणजे हॅज डिफिटेड तरी हवं होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. हॅवचा इथं हॅव आणि हॅज याचा रेफरन्स आपल्याला दिलेल्या वाक्यात लागत नाही, त्यामुळे बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत. त्यामुळं या प्रश्नावर बरोबर उत्तर आहे डिफिटेड. यानंतर बघा पुढील प्रश्न. अ सेंटेन्स विथ ॲन अंडरलाइन्ड इडियोमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन इन द ब्लिंक ऑफ आय. हे काय आहे तर इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे इन द ब्लिंक ऑफ आय इन द सेंटेन्स गिवन बिलो. आणि इथं सेंटेन्स दिलं आहे, द हाय स्पीड कॅमेरा रिव्हिल्स हाऊ द फ्रॉग युजेस इट्स स्पेशलाइज्ड टंग टू कॅप्चर द इन्सेक्ट इन द ब्लिंक ऑफ ॲन आय. इथं ही इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे ब्लिंक ऑफ ॲन आय. आता आय ब्लिंकिंग होतो म्हणजे काय, आपण डोळे मिचकवणे असं त्याला म्हणतो, परंतु इथं म्हटलेलं आहे की या वाक्याचा जर आपण संदर्भ लावला, द हाय स्पीड कॅमेरा म्हणजे जे जलद गतीचे कॅमेरे असतात, रिव्हिल्स हाऊ द फ्रॉग युजेस, फ्रॉग म्हणजे बेडूक, युजेस इट्स अ स्पेशलाइज्ड टंग म्हणजे तो जो बेडूक आहे तो त्याची आपली जी टंग आहे ती कशा पद्धतीनं यूज करतो ते त्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होतं. टू कॅप्चर द इन्सेक्ट इन द ब्लिंक ऑफ ॲन आय म्हणजे तो कीटक कशा पद्धतीनं, म्हणजे बेडूक कीटक किती जलदपणे कॅच करत असतो आणि मग ते सुद्धा त्या कॅमेऱ्यामध्ये ट्रॅप होतं. अशा पद्धतीनं त्याला जी इडियोमॅट वापरलेली आहे तिचं नाव आहे ब्लिंक ऑफ ॲन आय म्हणजे डोळ्याचं पातं लवतं न लवतो तोच. म्हणजे ही क्रिया कशी घडते, वाक्याचा संदर्भ जर आपण बघितला तर ही क्रिया अतिशय जलद घडते असं आपल्याला दिसून येतं. आणि मग आता ऑप्शन बघूया आपण. ऑप्शन ए व्हेरी क्विकली, ऑप्शन बी व्हेरी स्लोली, ऑप्शन सी विथ ॲन इंज्युअर्ड आय आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबाव. आता नन ऑफ द अबाव हा पर्याय पहिल्यांदा काढून टाकायचा, कारण दिलेल्या इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा काही ना काही अर्थ खालील पर्यायामध्ये आपल्याला दिसतो. आता इथं ऑप्शन ए व्हेरी क्विकली म्हणजे डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच म्हणजे हा ऑप्शन इथं बरोबर आहे. आता इथं व्हेरी स्लोली असं म्हटलं आहे म्हणजे हा विरुद्धार्थ आहे, हा ऑप्शन येणार नाही. विथ ॲन इंज्युअर्ड आय आता इथं डोळ्याला इंजुरी झाली असा उल्लेख कुठेही आढळत नाही, त्यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी चुकीचा ठरतो. म्हणून या प्रश्न उत्तर ब्लिंक ऑफ ॲन आय या इडियोमॅटिक एक्सप्रेशनचा अर्थ व्हेरी क्विकली असा होतो. यानंतर पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली, फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. आता खाली दिलेल्या शब्दामध्ये तुम्हाला शोधायचं की वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली, एक शब्द चुकीचा आहे, बाकीचे 3 शब्द बरोबर आहेत. तर याच्यामध्ये कोणता शब्द चुकीचा आहे आणि कोणता शब्द बरोबर आहे बघा. ऑप्शन ए कॉन्शियस, ऑप्शन बी व्हॅल्युएबल, ऑप्शन सी व्हायलंट, ऑप्शन डी युनिक. आता इथं जर आपण बारकाईनं बघितलं तर कॉन्शियस शब्द जो आहे या शब्दाचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे. व्हॅल्युएबल हे बरोबर आहे, व्हायोलंट हे बरोबर आहे आणि युनिक हे सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे. आणि मग कॉन्शियस या शब्दाचं बरोबर स्पेलिंग काय असेल तर CONSCIOUS अशा पद्धतीनं याचं बरोबर स्पेलिंग असायला पाहिजे होतं. इथं CON इथं यस या ठिकाणी आलेला नाही, त्यामुळं हा शब्द चुकीचा आहे. म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय ए. यानंतर पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. ठीक आहे बघा, आता इनडायरेक्ट स्पीच ओळखायचं तुम्हाला. खाली वाक्य दिले, मायकल सेड अलास आय हॅव ब्रोकन माय ब्रदर्स वॉच. आता इथं हे जे वाक्य दिले हे वाक्य आहे डायरेक्ट स्पीच आणि या डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतरण करायचं आहे. आता त्यासाठी मग आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. आता इथं जर आपण बघितलं डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये इथं मायकल आहे तो रिपोर्टर आहे, सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब आहे आणि आय हॅव ब्रोकन माय ब्रदर्स वॉच हे काय आहे तर रिपोर्टिंग स्पीच आहे. इथं अलास शब्द आलेला आहे,
हा आला शब्द काय आहे तर याला म्हटलं जातं इंटरजेक्शन, म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. आता हे कुठं वापरलं जातं तर एक्सक्लेमेशन दाखवण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे उद्गार दाखवण्यासाठी अशा पद्धतीचं इंटरजेक्शन या ठिकाणी वापरलं जातं. आणि म्हणून या वाक्याचं इनडायरेक्ट नरेशन करत असताना या आलास या इंटरजेक्शनमुळं तुम्हाला रिपोर्टिंग व्हर्ब घ्यावं लागतं, ते म्हणजे एक्सक्लेम्ड. आणि मग आता आपण पर्यायाकडे बघूयात. पर्याय ए बघा, मायकल एक्सक्लेम्ड सॉरोफुली दॅट ही हॅज ब्रोक हिज ब्रदर्स वॉच. ऑप्शन बी, Michael exclaimed sorrowfully that he have broken his brother's watch. Option C, Michael exclaimed sorrowfully that he had broken his brother's watch. Option D, Michael exclaimed sorrowfully that he had broke his brother's watch. अशा पद्धतीनं 4 ऑप्शन तुम्हाला दिलेत. आता हा प्रश्न आपण ट्रिकने कसा आपणाला सोडवता येईल ते बघूया. ऑप्शन एलिमिनेशन सिस्टम जी आहे ते आपण याच्यामध्ये वापरायचे. बघा, चारही पर्यायाचा जर विचार केला तर मायकल एक्सक्लेम्ड सॉरोफुली दॅट ही, मायकल एक्सक्लेम्ड सॉरोफुली दॅट ही. ऑप्शन सी मध्ये मायकल एक्सक्लेम्ड सॉरोफुली दॅट ही. ऑप्शन डी, मायकल एक्सक्लेम्ड सॉरोफुली दॅट ही. इथंपर्यंतचा जो भाग आहे तो चारही पर्यायामध्ये कॉमन आहे, म्हणजेच समान आहे. म्हणजे याचाच अर्थ काय, या आलासमुळं जे आपण रिपोर्टिंग व्हर्ब घेणार आहे ते चारही पर्यायामध्ये इथं एक्सक्लेम्ड, म्हणजे सर्व पर्यायामध्ये एक्सक्लेम्डचाच वापर या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे इथंपर्यंतचं सेंटेन्स पूर्णपणे अगदी कॉमन आणि बरोबर आहे. आता त्यानंतर बघा, आय हॅव ब्रोकन हे रिपोर्टिंग स्पीचमधलं वाक्य आहे. तर या आय हॅव ब्रोकनमध्ये आपल्याला टेन्स कुठला दिसतो तर हॅव वरून आपल्याला इथं प्रेझेंट टेन्स दिसतो. आणि ब्रोकन हे V3 आहे, म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे. तर ते कशासाठी येतं तर ते परफेक्ट टेन्स दाखवण्यासाठी येतं. म्हणजे या ठिकाणी डायरेक्ट स्पीचचं जे रिपोर्टिंग स्पीच आहे या रिपोर्टिंग स्पीचचा टेन्स कोणता आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि मग प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं जर इनडायरेक्ट नॅरेशन करायचं असेल तर त्याचं नॅरेशन कोणत्या टेन्समध्ये होतं तर ते होतं पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. आणि मग तुम्हाला आता या रिपोर्टिंग स्पीचच्या वाक्याचं पास्ट टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स झालेलं वाक्य ऑप्शनमधून शोधायचं आहे. आता बघा, अगदी सेकंदात याचं उत्तर आपण काढू शकतो. म्हणजे इथं हॅव आहे, त्याचं काय पाहिजे होतं, इथं हॅड व्हायला पाहिजे. इथं ऑप्शन एमध्ये हॅज आहे, म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे. ऑप्शन बीमध्ये हॅवला हॅवच आहे, हा चुकीचा पर्याय आहे. ऑप्शन सीमध्ये हॅड आहे आणि डीमध्ये सुद्धा हॅड आहे. म्हणजे आता 2 ऑप्शन आपल्याकडं राहिलेले आहेत. आता इथं हॅव नंतर नेहमी युनिव्हर्सल नियम आहे, हॅव प्लस काय येतो नेहमी V3 येतो, क्रियापदाचं तिसरं रूप येतं. ऑप्शन सीमध्ये बघा, ही हॅड ब्रोकन, म्हणजे इथं तिसरं रूप आलं आहे, बरोबर आहे. इथं ऑप्शन 4 ही हॅड ब्रोक झालेलं आहे, इथं ब्रोकन पाहिजे होतं, मग त्यामुळे हे चुकीचं आहे. त्यामुळं ऑप्शन या ठिकाणी पर्याय सी या वाक्याचं इनडायरेक्ट नॅरेशन अशा पद्धतीनं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं इनडायरेक्ट नॅरेशन पास्ट परफेक्ट टेन्समध्ये होतं. हे आता मला सांगायला तुम्हाला एवढा वेळ गेलेला आहे, परंतु जर परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आला तर लगेच आपल्याला समजायला पाहिजे की इथं आय हॅव ब्रोकन आहे म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, याचं इनडायरेक्ट नॅरेशन तुम्हाला करायचं आहे पास्ट परफेक्ट टेन्स. आणि मग खाली ऑप्शनमध्ये लगेच पास्ट परफेक्ट टेन्स तुम्हाला शोधायचं आहे. ही हॅड ब्रोकन हा पास्ट टेन्स आहे, ऑप्शन सी या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. म्हणजे असं अगदी थोडेसे जरी ट्रिक्स तुम्हाला माहिती असतील तरी या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये काढता येऊ शकतं. यानंतर बघा पुढील प्रश्न, आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. आता 1 वर्ड सबस्टिट्यूशनबद्दल आहे. वन ऑफ द 2 days इन द इयर वेन डे अँड नाईट आर इक्वल लेंथ. आता वर्षामधला असा दिवस, वन ऑफ द 2 days इन द इयर वेन डे अँड नाईट आर इक्वल लेंथ, म्हणजे दिवस आणि रात्र समान असते असा जो दिवस असतो त्याला काय म्हटलं जातं तर ते ऑप्शन बघा. ऑप्शन ए इक्विनॉक्स, ऑप्शन बी कर्स, ऑप्शन सी बेनेडिक्शन, ऑप्शन डी ओमेन. तर या 1 वर्ड ह्याच्यासाठी जो येतोय तो आहे तो इक्विनॉक्स. त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं विषुवदिन. काय म्हटलं जाते विषुवदिन. आता ऑप्शन बी काय आहे मग, कर्स. कर्स म्हणजे आपण शिव्याशाप देणे. बेनेडिक्शन याचा अर्थ होतो आशीर्वाद, त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. आणि ओमेन याचा अर्थ होतो की शकून किंवा सुचविणे,
शकून किंवा सुचविणे असा याचा अर्थ आहे. त्यामुळे ऑप्शन डी देखील याचा आन्सर येणार नाही. दिवस आणि रात्र समान असलेला दिवस आपण त्यालाच काय म्हणतो, विषुव दिन. आणि हे या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. सिमिलर याचा अर्थ तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचा आहे, सिनोनिम शोधायचा आहे. त्यासाठी शब्द दिला आहे रिमोर्स. आता रिमोर्स शब्द बऱ्याच वेळेला आपल्याला बिगर ओळखीचा असू शकतो. आता मग त्याच्यासाठी ऑप्शनकडे जायचं. मग ऑप्शन ए रिग्रेट, ऑप्शन बी जॉय, ऑप्शन सी डिलाईट आणि ऑप्शन डी सोलॅस. आता ऑप्शनवरून आपल्याला कसं जाता येईल बघा. इथं जॉय आहे, इथं डिलाईट आहे. दोन्हीचा अर्थ आनंद असाच होतो. समान ऑप्शन जर आलेले असतील तर ते त्याचा आन्सर असणार नाहीत. इथं बघा सोलॅस याही शब्दाचा जवळपास जॉयसारखाच अर्थ आहे, त्यामुळे ऑप्शन डी देखील येणार नाही. रिमोर्स याचा अर्थ होतो रिग्रेट, आणि मग रिमोर्स आणि रिग्रेट हे दोन समानार्थी शब्द आहेत. याचा मराठीत अर्थ आहे रिमोर्स म्हणजे पश्चाताप होणे किंवा पश्चाताप होय. त्यामुळे ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. आणि खाली सेंटेन्स दिलं आहे डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला प्रोवर्ब दिले की डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट, आणि या प्रोवर्बचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे. बघा ऑप्शन ए यू शूड डील विथ अ प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन ओनली वेन इट अरायजेस. यू शूड स्टार्ट प्लॅनिंग अँड डिसाइडिंग अ थिंग लॉंग बिफोर इट ॲक्च्युअली अरायजेस. ऑप्शन सी it is not safe to cross a bridge when it is flooded with water. Option D if you see any bridge while traveling you should discard the route. आता मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जिथं जिथं तुम्हाला प्रोवर्ब येतील तिथं तिथं जे शब्द किंवा त्या प्रोवर्बमध्ये असतात त्याचा शब्दशः अर्थ तुम्हाला घ्यायचा नाही. आता इथं डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट म्हणजे ब्रिजच्या जवळ आल्याशिवाय तुम्ही त्याला ओलांडू नका किंवा तिथंपर्यंत पोचू नका. आता इथं ही प्रोवर्ब आहे, त्यामुळे इथं तुम्हाला ब्रिजबद्दल बोललेलं असायला नको पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे ऑप्शनमध्ये ब्रिज असा शब्द किंवा ब्रिजशी रिलेटेड जर शब्द आलेले असतील तर तो त्याचा शब्दशः मिनिंग होईल, आणि प्रोवर्बला त्याचा वेगळा अर्थ असतो म्हणजे लक्षार्थ असतो. त्यामुळं आता ऑप्शनकडे बघूया आपण. इथं बघा यू शूड डील विथ अ प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन ओनली वेन इट अरायजेस. म्हणजे जसं आपण गाडी चालवत असताना समजा वळण आलेलं आहे पुढे, तर वळण आल्याशिवाय आपण गाडी वळवत नाही किंवा घरी निघतानाच आपण विचार करत नाही की पुढे वळण येणार आहे आणि मग मी वळणार आहे, असा विचार आपण करत नाही. म्हणजे जोपर्यंत यू शूड डील विथ अ प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन ओनली वेन इट अरायजेस, ज्या वेळेला तुमच्या समोर प्रॉब्लेम येईल त्याच वेळेला तुम्ही त्याच्याशी डील करायचं आहे, अशा अर्थाची ही प्रोवर्ब आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. आता बाकीचे ऑप्शन उत्तर मग का नाहीत हे शोधायचं. यू शूड स्टार्ट प्लॅनिंग अँड डिसाइडिंग अ थिंग लॉंग बिफोर इट ॲक्च्युअली अरायजेस. आता इथं प्लॅनिंगबद्दल तुमचा डिसिजन असेल, थिंग लॉंग बिफोर म्हणजे खूप पूर्वी प्लॅनिंग केलेलं आहे असं काही आहे का इथं, असा संदर्भ लागत नाही. आता ऑप्शन सी आणि डी अतिशय इलिमिनेट करायला सोपे ऑप्शन. इट इज नॉट सेफ टू क्रॉस अ ब्रिज, इथं ब्रिजबद्दल बोललं आहे आणि प्रोवर्बला शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. ऑप्शन सी या पद्धतीने चुकीचा निघेल. इफ यू सी एनी ब्रिज, इथं पण इफ यू सी एनी ब्रिज, जर तुम्ही एखादा ब्रिज पाहिला तर म्हणजे हाही या ठिकाणी शब्दशः अर्थ तयार होतो, त्यामुळे हाही ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर यू शुड डील विथ अ प्रॉब्लेम ऑर सिच्युएशन ओनली व्हेन इट अरायजेस हे बरोबर असेल. ठीक आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. डिरेक्शन दिले तुम्हाला. A sentence with an underlined word is given below. Find the word which is opposite in meaning to the underlined word from the given options. Opposite याचा अर्थ विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. याच्यामध्ये बघा he was released after 865 days in captivity. आता इथं कॅप्टिव्हिटी असा शब्द आहे, याला अंडरलाईन हवे आणि या शब्दाचं तुम्हाला काय करायचं आहे, अपोजिट मिनिंग कोणता आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. आता बघूया. इथं ऑप्शन ए फ्रीडम, ऑप्शन बी इम्प्रिझनमेंट, ऑप्शन सी कन्फाइनमेंट आणि ऑप्शन डी अरेस्ट.
आता आपल्याला समजतं की जर समजा तुम्हाला कॅप्टिव्हिटी या शब्दाचा अर्थ माहिती नाही तर पर्यायामध्ये बघायचं की कारण ज्या वेळेला तुम्हाला सिनोनिम अँटोनिम्स विचारले जातात बऱ्याच अंशी ग्रीक लिटरेचरमधले काही काही शब्द येतात, परंतु खाली जे ऑप्शन असतात ते इंडियन इंग्लिशमधले असतात जे की आपल्या ओळखीचे असू शकतात. त्यामुळे अगोदर ऑप्शनकडे जा, त्याच्यामध्ये काही गोष्ट आपल्याला सापडत आहेत का, मिनिंग लागतोय का हे बघणं त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आता बघूया आपण मग त्याच्यामध्ये बघा इथं फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य आपल्याला माहिती आहे. इम्प्रिझनमेंट याचा अर्थ असतो इम्प्रिझनमेंट म्हणजे तुरुंगवास. त्याच्यानंतर कन्फाइनमेंट, कन्फाइनमेंटचा याचा अर्थ आहे बंदिस्त. अरेस्ट, आता अरेस्ट करणे याचाही अर्थ आपल्याला माहिती आहे अटक करणे. आणि फ्रीडम याचा अर्थ स्वातंत्र्य. आता तुम्हाला माहिती पडायला पाहिजे की याच्यामध्ये कॉमन पर्याय कुठला निघाला. तर इथं बघा इम्प्रिझेंट तुरुंगवास, कन्फाइनमेंट म्हणजे बंदिस्त म्हणजे तुरुंगवासच असणार आहे, आणि अटक केल्यावर तुरुंगवासच होतो म्हणजे बंदिस्तच होतो. म्हणजे हे 3 ऑप्शन समान अर्थाचे आहेत. लगेचच डिलीट मारून टाका. याचा अर्थ फ्रीडम हेच या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे कॅप्टिव्हिटी याचा अपोजिट मिनिंग आहे तो फ्रीडम. म्हणजे अशा पद्धतीनं ऑप्शनवरून जरी तुम्ही अर्थ काढले तरी तुम्हाला लवकर उत्तरापर्यंत पोहोचता येतं. यानंतर बघा पुढील प्रश्न. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली, फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. आता दिलेल्या ऑप्शनमध्ये ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली, एकच शब्द या ठिकाणी बरोबर आहे, बाकीचे सगळे शब्द चुकीचे आहेत. आणि मग ते बरोबर शब्द कोणता आहे ते तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. ऑप्शन ए डिलेमा, ऑप्शन बी आर्ग्युमेंट, ऑप्शन सी ह्युमरस आणि ऑप्शन डी ऑनररी. याच्यामध्ये बघा डिलेमा हा शब्द अचूक आहे, म्हणजे याचं बरोबर स्पेलिंग या ठिकाणी दिलेलं आहे. ऑप्शन ए याचं उत्तर आहे. आणि मग आता बाकीचे स्पेलिंग कशा पद्धतीनं चुकीचे आहेत. तर आर्ग्युमेंट या शब्दाचं स्पेलिंग येतं ARGUMENT, आर्ग्युमेंट. म्हणजे इथं काय केलं आहे, जी आणि आरची जागा बदललेली आपल्याला दिसते. यानंतर बघा ह्युमरस, ह्युमरस या शब्दाचं स्पेलिंग HUMOROUS, म्हणजे अशा पद्धतीनं आहे. इथं डबल एस वापरलेला आहे त्यामुळे ह्या चुकीचा आहे. त्याच्यानंतर ऑनररी, ऑनररी या शब्दाचं स्पेलिंग HONOURARY, ऑनररी हे असं असायला पाहिजे. इथं आय वापरलेलं आहे, वाय असायला पाहिजे होता, त्यामुळे हे स्पेलिंग चुकीचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए डिलेमा. डिलेमा या शब्दाचा अर्थ होतो द्विधा अवस्था. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. एकच गोष्ट करावी की न करावी अशी जी माणसाची अवस्था असते त्याला डिलेमा सिच्युएशन असं म्हटलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए हे करेक्ट स्पेलिंग असणारा शब्द आहे. यानंतर बघा पुढील प्रश्न. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. आणि वर्ड दिला आहे ब्रॉड. आता ब्रॉड या शब्दाचा अपोजिट मिनिंग तुम्हाला शोधायचं आहे. ब्रॉड या शब्दाचा अर्थ होतो विस्तृत. ब्रॉड म्हणजे कसा, विस्तृत, मोठा. ऑप्शन बघा, ऑप्शन ए नॅरो, ऑप्शन बी वाईड, ऑप्शन सी लार्ज आणि ऑप्शन डी ह्यूज. आता नॅरो म्हणजे कसा असतो आपल्याला माहिती आहे. नॅरो म्हणजे अरुंद, वाईड म्हणजे परत विस्तृत, लार्ज म्हणजे मोठा म्हणजेच विस्तृत, आणि ह्यूज म्हणजे सुद्धा मोठा म्हणजेच विस्तृत, आणि वाईडचा अर्थ विस्तृत किंवा मोठा. म्हणजे हा पॅटर्न खूप छान आहे की खाली जे शब्द देतात असे वेगवेगळे न देता एकाच कॅटेगरीमधले दिलेले आहेत. म्हणजे इथं जर बघितलं आपण वाईड, लार्ज, ह्यूज हे तिन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत, आणि जर एका अर्थाचे शब्द असतील तर ते उत्तर येऊ शकत नाहीत. ब्रॉडचा अपोजिट मिनिंग नॅरो. ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न. फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आय प्ले डॅश डॅश पियानो. पियानो हे एका वाद्याचं नाव आहे आणि हे प्रॉपर आहे. पियानो एक आणि एकच वाद्य असतं, म्हणजेच ते कसं असतं त्याला आपण म्हणतो की डेफिनाईट असतं. आणि मग असं डेफिनाईट सांगण्यासाठी कुठलं आर्टिकल येतं तर डेफिनाईट आर्टिकलच येतं.
ते कोणतं आहे तर द आहे. म्हणून या ठिकाणी आय प्ले द पियानो या ठिकाणी ऑप्शन ए मध्ये द दिसतो, हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. तर अशा पद्धतीनं आपण जवळपास 10 व्हिडिओ आत्तापर्यंत आपले झालेले आहेत. अशाच पद्धतीनं तुम्हाला जवळपास 900+ प्रश्नांचं विस्तृत असं ह्यूज, आत्ताच आपण बघितलं, ह्यूज असं एक्सप्लेनेशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आपणाला जर हे व्हिडिओ आवडत असतील, समजत असेल, तर आपण व्याकरण अभ्यास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपणाला बघा हे सर्व काही आपण एकदम फ्रीमध्ये तुमच्यापर्यंत पोचवत आहेत. आपण फक्त एकच गोष्ट करावी, ते म्हणजे या चॅनलची लिंक किंवा या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त आपले DED BED उमेदवार जे आहेत, जे सध्या 3rd TATची तयारी करत आहेत, त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम करा. जेवढा व्हिडिओ शेअर होईल तेवढंच मला देखील त्या ठिकाणी एक प्रकारची व्हिडिओ बनवण्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि तुम्हाला जास्तीत जास्त माझ्याकडून अगदी फ्रीमध्ये सर्व काही मटेरियल या ठिकाणी या प्रश्नांचं स्पष्टीकरण असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील त्या पोहोचवण्याचं काम मी करेल. फक्त आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.